शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर काल शरद पवार यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी सभा घेतली आणि त्यानंतर अनेकांवर त्यांनी टीका केली। परंतु या निमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे तर अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादीकडून कोण असा जो प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे। आपल्या सोबत विलास लांडे आहेत आणि ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात। काय सांगाल, नेमकी तुमची पुढची जी दिशा आहे कशी असणार आहे आणि तुम्ही शिरूर लोकसभासाठी तुम्ही इच्छुक आहात का? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी तर मी इच्छुक आहेच आणि मी तसं नेत्यांनाही कळवलेलं आहे। कालच पिंपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आले होते आणि रुपालीताई चाकणकर होत्या। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी एकमुखी ठराव मांडला की विलास लांडेंना शिरूर लोकसभा मतदारसंघाची तुम्ही उमेदवारी द्यावी। कारण याच्यामध्ये सुद्धा मी निवडणुकीला का पक्षाकडे इच्छुक आहे तर गेली 4 वेळा मी विधानसभा लढलोय, 1 लोकसभा लढलेलो आहे। त्यानंतर मला 2019 लोकसभा लढायला सांगितली, त्यावेळेस सुद्धा मी 6 मतदारसंघात फिरलो आणि पिंपरी शहराची ओळख ही जगाच्या नकाशावरती नेण्यासाठी राष्ट्रीय तिसरी जी स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करणारा एक मी त्या काळातला महापौर म्हणून काम केलेलं आहे। या शहरातल्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे शहर घडवण्यासाठी सुद्धा मी असे लक्ष्मण जगताप असेल आम्ही काम केलेले। त्यामुळे या शहराची असणारी औद्योगिक परिस्थिती मिनी इंडिया समजले जाणारे शहर, त्यामध्ये त्या ठिकाणी मला खरी ओळख प्रत्येक मग तो कोकणातला, विदर्भातला, खानदेशमधला असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल अशा लोकांना त्या ठिकाणी माझी पूर्ण ओळख आहे। कारण एक संस्था, शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात चालवतो, इंडस्ट्री मोठी आहे त्या ठिकाणी, त्यामुळं सगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव हा मला पक्का आहे। त्यामुळं अशी अडचण येणार नाही, कारण मला ही लोकसभा या ठिकाणी दादांनी मला आशीर्वाद द्यावा, महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी 100% ही निवडणूक काढणार आहे। 2019 मध्ये देखील तुमचं नाव पुढे होतं, मात्र ऐनवेळी अमोल कोल्हेंना त्या ठिकाणी वर्णी लागली। आता पुन्हा एकदा म्हणजे अजित पवार यांच्याकडून उमेदवारी मिळून अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं जे एक लक्ष्य असेल तर कशा पद्धतीने तुम्ही पार करणार आहात? नाही, मला पूर्णपणे या शहरातली ओळख आहे, मतदारसंघातली ओळख आहे, त्यामुळं मला फार काय अवघड जाणार नाही हे निवडणूक जिंकायला। मी सहजपणे त्या ठिकाणी निवडून येईल, कारण का शेवटी गेली 2 वेळा मला त्यांनी थांबवलं, तिसऱ्यांदा त्या ठिकाणी आता मी परत पुन्हा एकदा नेत्यांकडे मी मागणी केलेली आहे आणि ती मागणी माझी पूर्ण करावी हीच विनंती आहे। शेवटी नेते ठरवणार आहेत, नंतर पुढे आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी आमचा घेतला जाईल। निवडणुकीचे मुद्दे कुठले असतील की तुम्ही त्या मुद्द्यावरती निवडून येऊ शकता? याच्यामध्ये एक आहे की आपण पाहतो की औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि चाकण MIDCला जाताना सुद्धा 2-2 तास रस्त्यावरती थांबावं लागतं। पुणे नाशिक रस्ता असेल किंवा पुणे सोलापूर रस्ता असेल किंवा वाघोली ते नगर रस्ता असेल, अशा रस्त्यावरती जी कोंडी मोठ्या प्रमाणात आहे, रांजणगाव MIDC असेल किंवा चाकण MIDC असेल किंवा सोलापूर रोड असेल, अशा भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाढल्यामुळं ती समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावती। त्याचप्रमाणे लोकांना पाण्याच्या बाबतीमध्ये असणारे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये आणखीन काय ग्रोथ करता येईल का, त्या इंडस्ट्रीच्या औद्योगिकमध्ये आणखीन कशी वाढ करता येईल, त्या दृष्टिकोनातून सुद्धा माझं त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष राहणार आहे। अमोल कोल्हेंना पराभूत करणार? 100% अडचण काय येणार नाही असं मला वाटतं। मला त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली की मी 100% त्या ठिकाणी निवडून येईल। तर शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून विलास लांडे हे इच्छुक आहेत आणि मला जर उमेदवारी दिली तर मी अमोल कोल्हेंचा निश्चित पराभव करेल, अशी प्रतिक्रिया विलास लांडे यांनी दिलेली आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।